यापूर्वी जाऊयात आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात थेट आवटे सरांसोबत. धन्यवाद तृप्ती. आजचा आपला विषय आहे घर घेणं खरंच आत्ता शक्य आणि सहज सोपं होणार आहे. नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. रिझर्व्ह बँकेचं द्विमाही पतधोरण जाहीर करताना रघुराम राजन यांनी चक्क सुखद धक्का दिला. रेपो रेटमध्ये पाव नव्हे अर्ध्या टक्क्यांची कपात केली. त्यामुळं घरासाठी, गाड्यांसाठी जे काही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावरच्या व्याजाचं ओझं हलकं झालंय. अगदी उदाहरण द्यायचं तर एसबीआय कडून 9.70% व्याज दरानं समजा 50 लाखांचं गृहकर्ज ज्यानं घेतलं असेल त्याला 47,261 रुपयांच्या ऐवजी 45,955 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे महिन्याकाठी जवळपास 1,306 एवढ्या रुपयांची बचत होणार आहे. आणि म्हणून आज मी मुद्दाम ठरवलं की आजच्या कार्यक्रमाचा विषय जो आहे तो विषय आहे घर घेण्यासाठी खरंच हीच वेळ योग्य आहे का. आणि ही चर्चा करण्यासाठी मुद्दाम आपण काही नामवंतांना नेहमीप्रमाणे बोलवलेलं आहे. प्रकाश बाविस्कर आहेत माझ्यासोबत. प्रकाश बाविस्कर हे नैना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत. प्रमोद साळुंखे हे गृहकर्ज तज्ज्ञ आहेत. तेही इथेच माझ्या शेजारी बसलेले आहेत. शैलेश पुराणिक जे पुराणिक बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते ठाण्यामधून या चर्चेत भाग घेणार आहेत. विक्रांत पोंक्षे कॉस्मॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. आणि प्राध्यापक अतुल देशपांडे हे पुण्यातूनच आपल्यासोबत असणार आहेत. ते अर्थतज्ञ आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे का. एक बघा, रघुराम राजन यांची ख्याती काय. ख्याती अशी आहे की कुठल्याही सरकारच्या दबावाला रघुराम राजन बळी पडत नाहीत. अतिशय कठोरपणे प्रसंगी निर्णय घेतात रघुराम राजन, अशी त्यांची ख्याती आहे. पण यावेळी मात्र त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामुळे सुखद धक्का बसलेला आहे. तो धक्का असा आहे की त्यांनी खरंच त्यामुळे जर घर घेणं सोपं होणार असेल तर हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. तर आणखी काही पदर आहेत, काही कंगोरे आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की रिअल इस्टेट हे अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी हा धंदा बसलाय किंवा काही घडतच नाही अशा प्रकारची चर्चा होती. त्यामुळे रिअल इस्टेटला सळसळ मिळाली पाहिजे, या अर्थकारणाला गती मिळाली पाहिजे. कारण शेवटी असं आहे की तुम्ही व्याज किंवा बाकी काही दर कमी केले नाहीत तर त्याचा फटका असा बसत होता की लोक मुळात घर घेतच नव्हते. आणि जर अर्थकारणाला गती मिळाली नाही, आपण असं बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, एकूण अर्थकारणामध्ये रिअल इस्टेट याचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे रिअल इस्टेट सारखं क्षेत्र त्याला सळसळ मिळणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्याला बळ मिळणं अतिशय आवश्यक होतं. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे आता इथे सगळे माझे नामवंत सांगतील की आता दसरा, दिवाळी असा सगळा सणांचा माहोल सुरू होणार आहे. आणि या फेस्टिव्ह सीझनमध्ये, सणासुदीच्या दिवसामध्ये लोकांना काहीतरी नवं घ्यायचं असतं. घर असेल, गाडी असेल, काहीतरी नवीन घ्यायचं असतं. त्यामुळे हा जर या कालावधीमध्ये जर हा दर कमी झाला तर निश्चितपणे लोक जरा बाजारामध्ये उतरतील आणि सळसळ वाढेल. हा दुसरा मुद्दा असणार आहे. अर्थात त्याच वेळी आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा रिझर्व्ह बँक काही धोरण जाहीर करते पण बाकीच्या बँका मात्र त्याप्रमाणे लगेच कृती करत नाहीत. यावेळी मात्र चित्र असं दिसतंय की बाकीच्या बँका सुद्धा या प्रकारचं करण्यासाठी, या प्रकारची कृती करण्यासाठी, या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी उत्सुक आहेत. हे चांगलं चित्र आहे. एक त्याला फक्त एक चिंतेची फक्त एक गोष्ट अशी आहे की एकूण जे कमी होणार आहेत व्याजदर किंवा काय, तेव्हा त्याच्यामध्ये ठेवीवरचे सुद्धा व्याजदर कमी होतात. त्यामुळे ज्यांना ठेवी ठेवणं हा ज्यांचा महत्वाचा भाग असतो, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा. म्हणजे दुपारी मी जेव्हा या संदर्भात चर्चा करत होतो तर एक ज्येष्ठ नागरिक मला असं म्हणाले की हो आमचं काय, आमचं सगळं त्या ठेवीवर जे काही व्याज असते, व्याज येतं त्या व्याजावरच आमची गुजराण होते. आणि जर तुम्ही याचे दर कमी केले तर आम्ही करायचं काय, हा पण त्यामध्ये एक मुद्दा आहे. एका गोष्टीला असे अनेक कंगोरे असतात, अनेक पैलू असतात. आजचा विषय जो आहे मी मागेही सांगितलंय की आवाज महाराष्ट्राचा मध्ये केवळ वादविवाद, केवळ भांडण, केवळ काहीतरी संघर्ष किंवा केवळ काहीतरी त्यातलं हे एवढंच आपण करत नाही. अनेक विषय असे असतात की जे तुमच्या माझ्या अस्तित्वाचे, जगण्या मरणाचे असतात. ते विषय समजून घेणं, नक्की काय चाललंय, काय कंगोरे आहेत, काय पैलू आहेत ते समजून घेणं हाही अतिशय महत्वाचा मुद्दा असतो.
आणि म्हणून आजचा विषय जो आहे तो सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत महत्वाचा आहे की घर घेणं खरंच आत्ता लगेच शक्य आहे का, याच कालावधीमध्ये या काळामध्ये घर घेणं हे सोयीस्कर आहे का, आणि या सगळ्या निर्णयाला एकूण बाकीचे कुठले आयाम आहेत, ही सगळी चर्चा आपल्याला सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना मला अगदी सुरुवातीला जायचं आहे प्रकाश बाविस्करांकडे. प्रकाश बाविस्कर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नैना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि बेलापुरातच प्रामुख्याने काम करतात. प्रकाश बाविस्कर, हा जो निर्णय आहे आणि हा निर्णय रघुराम राजन यांनी जाहीर केला, त्यानंतर आता सगळी ती चर्चा सुरू झालेली आहे, किती महत्वाचा निर्णय हा, त्यामुळे काय घडणार आहे? नमस्कार. हा निर्णय नक्कीच एक पॉझिटिव्ह व्ह्यूकडे नेणार आहे. यामध्ये जे आरबीआयने 0.5 पर्यंतचे जे इंटरेस्ट रेट कमी केलेले आहे, ह्या इंटरेस्ट रेटमुळे खरं तर एक सामान्य माणसाला जे लोन घ्यावं लागतं ते 25 ते 50 लाखापर्यंतच्या ऍव्हरेज रेटमध्ये असतं आणि 20 रुपयापासून तर 33 रुपयापर्यंत पर एका लाखाला 20 ते 33 रुपयापर्यंतचा हा फरक पडणार आहे. म्हणजे जवळपास जर 25 लाखाचं जर लोन असेल तर 25 लाखाच्या लोनमध्ये 492 रुपये तर 655 रुपयापर्यंतचा हा डिफरन्स लोकांच्या प्रत्येकाच्या हप्त्यामध्ये हा पडणार आहे. आणि नक्कीच हा त्याच्यामध्ये त्याला मदत करणारा असा ठरणार आहे. त्यातल्या त्यात यामध्ये ज्या काही अडचणी आहेत कॉस्ट वाढण्याच्या, त्याही जर सरकारने कमी केल्या तर त्याचाही फायदा लोकांना याच्यामध्ये होऊ शकेल असं मला वाटतं. पॉझिटिव्ह बघण्याला याला काही हरकत नाही असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आणखी सगळ्याच नामवंतांची चर्चा करायची आहे. मला जे लोक लाईव्ह किंवा ऑनलाईन येतील मला फक्त सांगा संपर्क झाला की. प्रमोद साळुंखे, तुम्ही होम लोनच्या अनुषंगानं प्रामुख्यानं काम करता. मला एक सांगा की आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे आणि मगाशी ज्याप्रमाणे मी आकडेवारीच सांगितली की साधारणपणे एक अगदी कुठल्याही कर्जावर तुम्हाला महिन्याला 1001 रुपयाचा तरी हप्ता कमी होणार आहे. तर मला एक सांगा प्रमोद साळुंखे की हा जो निर्णय आहे याच्यामुळे किती सोयीचं होणार आहे घर घेणं, काय वाटतं? मागील 1-2 वर्षापासून जे गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जी व्याजदर झाली होती त्यामुळे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर ते घर घेणं शक्य होत नव्हतं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचबरोबर गृहनिर्माण उद्योगासाठी सुद्धा ही जी रेपो दरमध्ये कपात केलेली आहे बरोबर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी, ती खरोखर स्वागतार्ह आहे. बरोबर. त्यामुळे नक्कीच या गृहनिर्माण क्षेत्राची वाढ होईल आणि ज्या बँकांना व्याजदर कमी केल्यामुळे लोक निश्चित या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आकर्षित होतील आणि व्याज कपातीचा या भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. बरोबर. अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि एकूण सोयीचं सुद्धा आहे असं तुमचं म्हणणं. विक्रांत पोंक्षे आपल्यासोबत आहेत पुण्यातून. विक्रांत पोंक्षे, एकूण इकॉनॉमिक्सचे अभ्यासक म्हणून, अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून या निर्णयाकडे तुम्ही खरंच कसं बघताय? कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रघुराम राजन हे ओळखले जातात ते कठोर निर्णय घेण्यासाठी. आता एकदम रेपो रेट जो आहे तो त्यांनी एवढा कमी केलेला आहे, जवळपास 0.5% कमी केलेला आहे. साधारणपणे अपेक्षा अशी होती की ते 0.5% कमी करतील, पण 0.5% कमी केल्यामुळे एकदम धक्का बसलाय. तो सुखदच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण एकूण अर्थकारणाला बळ मिळण्यासाठी हे किती महत्वाचं वाटतं विक्रांत पोंक्षे, काय म्हणणं? मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण आता धक्का बसला आहे आपल्याला, हा सुखद धक्का नक्कीच आहे. पण महत्वाची गोष्ट अशी, जर का आपण एक ग्लोबल क्लू जर का बघितले, एस्पेशली इन्फ्लेशन आता अंडर कंट्रोल आहे, कमोडिटी प्राइसेस जर का तुम्ही बघितला, एस्पेशली क्रूड, तर क्रूड आता बिलो 50 आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे फिस्कल डेफिसिट आपण 3.5 मध्ये कंटेन करू शकू, हा विश्वास एक कुठेतरी आता मिळाला. गव्हर्नमेंट स्पेंडिंग मागच्या वर्षीपेक्षा वाढलंय. त्यामुळे ह्या सगळ्याच्या जरी आपला ह्याचा ग्रोथ रेट जरी 7.4 वर जरी असला तरी आता इन्फ्लेशनचा जो एक मोठं भूत आपल्या डोक्यावरचं होतं हे कुठेतरी आता त्याचा सावट कमी झालाय आणि त्यामुळे आता हा व्याजदर कमी करणं शक्य झालंय. आणि मला असं वाटतं की ही खरंच स्तुत्य गोष्ट आहे, कारण आता इकॉनॉमिक किकस्टार्ट करण्याकरता या स्टिम्युलसची अत्यंत आवश्यकता होतीच.
बरोबर बरोबर. विक्रांत पंक्षे याची आवश्यकता होती आणि त्यामुळे अर्थकारणाला एकूण सळसळ निर्माण होईल किंवा बळ मिळेल असं जे काही सगळ्यांचं म्हणणं आहे. अतुल देशपांडे, एक मुद्दा मला असं विचारायचं की रिअल इस्टेट सध्या संकटात आहे असं सातत्यानं म्हटलं जात होतं, म्हटलं जातं आहे आणि ते खरं पण आहे. त्याच्याबद्दल एक मुद्दा असा वारंवार म्हटला जातो, सांगितलं जातो की आपल्याकडे रिअल इस्टेटचा फुगा या क्षेत्रातल्या उद्योजकांनी जाणीवपूर्वक फुगवून ठेवलेला आहे. म्हणजे मला प्रकाश वाळुंजकरांकडे पण या मुद्द्यावर यायचं आहे, पण आता मी अतुल देशपांडेंना विचारतोय की हा फुगा मुद्दाम फुगवून ठेवलाय, जाणीवपूर्वक घराच्या किमती अव्वाच्या सव्वा करायच्या. म्हणजे मध्यंतरी मला एकानं सांगितलं, आणि माझा एक मित्र लंडनमध्ये राहतो, तर तो मला म्हटलं की मला पुण्यामध्ये घर घ्यायचं होतं, पुण्यामध्ये घेता आलं नाही, पण लंडनमध्ये घेतलं आणि माझ्या असं लक्षात आलं की पुण्यापेक्षा लंडनमध्ये घर घेणं हे अधिक सोयीचं आणि सोपं आहे. तर एकदम अचानकपणे ह्या घराच्या किमती, आता तुम्ही दोघेही पुण्यामध्ये बसता, पुण्यातले आहात, पुण्यात तर घराच्या किमती काय आहेत तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, आणि प्रभात रोड, कोथरूड वगैरे अशा भागांमध्ये तर प्रचंड किमती वाढलेल्या आहेत. तर ह्या जाणीवपूर्वक किमती वाढवायच्या आणि मग काही काळ तोटा सहन करायचा हरकत नाही. मधल्या काळामध्ये कोणीच फ्लॅट घेत नव्हतं, काही करत नव्हतं, तरीही ते किमती खाली आणल्या नाहीत. कारण काय की तो तोटा सस्टेन करायचा, पण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सगळ्यांची फसवणूक करायची, त्या किमती वाढवायच्या. माझं म्हणणं असं आहे की स्वस्त घरांसाठी गृहकर्ज स्वस्त केलं हा एक भाग झाला, पण मुळामध्ये जो अख्खा व्यवसायच या खोटारडेपणावर उभा आहे, मुळातच अव्वाच्या सव्वा किमती हे केल्या जातात, तिथे 1000 रुपये आणि 1200 रुपये काहीतरी महिन्याला मिळाले की आपला मध्यमवर्गीय माणूसही बापडा कशानेही खुश होतो, की तो खुश होईल. पण या बेसिक रिअल इस्टेटच्या या सगळ्याचं करायचं काय, अतुल देशपांडे काय म्हणणं आहे? आवटे साहेब, तुम्ही एक 2 महत्वाचे मुद्दे आपल्या समोर आणलेले आहेत. हा, पहिली महत्वाची गोष्ट की एकूण महाराष्ट्रात आणि भारतात, आणि विशेष करून भारतामधल्या मेट्रोपॉलिटन जर सिटीज घेतल्यात, उदाहरणार्थ अहमदाबाद घेतलं किंवा चेन्नई घेतलं किंवा दिल्ली घेतलं किंवा पुणे घेतलं किंवा मुंबई घेतलं, तर या ठिकाणी गेल्या काही जवळजवळ 1.5 वर्षामध्ये हे जो रिअल इस्टेट आहे, ही रिअल इस्टेट कुठेतरी किमतीच्या दृष्टीने तो फुगा आपल्याला दिसतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची जी प्रॉफिट मार्जिन्स आहेत, प्रॉफिट मार्जिन्स त्यांनी आव्याच्या सवा वाढवून ठेवलेली आहे. याचं दुसरं एक महत्वाचा पैलू असा की मागणीच्या तुलनेने घराचा जो पुरवठा आहे तो जास्त झालेला आहे, आणि त्यामुळे 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्राहकांच्या दृष्टीने अशी परिस्थिती निर्माण झाली की अरे आपण आता घर घ्यायला नको. तरी देखील या सगळ्या बिल्डर लॉबीचं होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असल्यामुळे कुठल्याही प्रमाणामध्ये दर कमी झाले नाहीत. हा एक भाग. बरोबर. आता रेपो रेटचा या रिअल इस्टेटच्या दृष्टीने काय परिणाम होईल याचं थोडंसं एक मार्मिक मी विवेचन तुमच्या समोर करतो. रेपो रेट जरी 50 पॉईंट बेसिसनी कमी केलेले असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच्या घराच्या किमती ज्या पातळीवरती आहेत तीच पातळी एकूण इतकी मोठी आहे की त्या दृष्टीने इमिजिएटली घर खरेदी करायला ग्राहक पुढे येतील आणि घरांची विक्री हळूहळू सुरू होईल किंवा इमिजिएटली सुरू होईल अशी काही परिस्थिती निर्माण होईल असं एक अर्थतज्ञ म्हणून मला वाटत नाही. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, या घराच्या बाबतीमध्ये मॅक्रो इकॉनॉमीच्या दृष्टीने स्प्रेड इफेक्ट असतो. स्प्रेड इफेक्ट याचा अर्थ असा की घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही इनपुट्स असतात, ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी उदाहरणार्थ स्टील असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, वीट असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या सेक्टर्सच्या दृष्टीने जो काही दूरगामी परिणाम साधायला पाहिजे त्यासाठी सर्वसाधारणपणे एक विशिष्ट कालावधी आपल्याला द्यावा लागेल. त्यामुळे माझ्या एस्टिमेट प्रमाणे, आज दुपारच्या माझ्या एस्टिमेट प्रमाणे सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या 6 महिन्याच्या काळामध्ये हा परिणाम तुम्हाला 2 ते 4% जाणवेल. परंतु जर इमिजिएट परिणाम साधायचा असेल तर रेपो रेटचा जो ट्रान्समिशन मेकॅनिझम असतो, म्हणजे संक्रमण, सर्वसाधारण ग्राहकाच्या दृष्टीने खरोखर जर ईएमआय कमी झाला, पण मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे हा ईएमआय फक्त 620 किंवा 624 रुपये 22करांनी सांगितल्याप्रमाणे जर होत असेल तर ते 600 रुपयांचा जो एकूण भाग आहे किंवा आकार आहे तो खूप कमी आहे, ही एक गोष्ट. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, इंटरेस्ट कॉस्ट ॲज अ प्रपोर्शन टू द टोटल कॉस्ट ऑफ हाऊसिंग हे खूप कमी असतं. बरोबर. बॅलन्स शीट जर या हाऊसिंग सेक्टरच्या पाहिल्या तर त्याची प्रॉफिट मार्जिनवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळं रेपो रेटचा दीर्घ काळात काहीतरी परिणाम होईल जर ग्राहकांनी खरोखरच आत्ता वाढीव किमतींकडे जर सकारात्मक पाहिलं नाही तर त्याचा परिणाम सकारात्मक दिसणार नाही. बरोबर. पण जर नकारात्मकता दीर्घ कालावधीमध्ये टिकली तर मला असं वाटत नाही की हाऊसिंग सेक्टर विल रिस्पॉन्ड टू इट व्हेरी फेवरेबली.
अच्छा अच्छा, शैलेश पुराणिक आता ठाण्याहून आपल्यासोबत आहेत. शैलेश पुराणिक, ही सगळी जी चर्चा सुरू आहे, रेपो रेटचा काय परिणाम होईल? अतुल देशपांडेंनी खरं म्हणजे खूप चांगलं विस्तृतपणे विवेचन केलंय की त्याचा काय परिणाम होणार आहे. खरं अर्थकारणाच्या याच्यामध्ये केवळ एका गोष्टीकडे बघून चालत नाही, त्याला बाकीचे अनेक पैलू आहेत. शैलेश पुराणिक, मला एक सांगा की रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे एकूण काय, मी आता अतुल देशपांडे ज्याप्रमाणे म्हणाले, तर काय परिणाम होणार आहे, हा पहिला भाग आहे. आणि दुसरं म्हणजे रिअल इस्टेटचं जे काही जग आहे त्याला खरंच त्याच्यामुळे बळ मिळणार आहे का, काय वाटतं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला असं म्हणायचं आहे की रघुराम राजांनी पूर्ण एक देशाला एक दिवाळीची भेट दिलेली आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे. म्हणजे कसं आहे की आपण असा विचार करतोय, आज आपण 50 बेसिस पॉईंट कट बघितला. बरोबर. आज ओव्हर द पिरियड लास्ट काही वेळापासून 75 बेसिस पॉईंट कट करून सण एक टोटल 125 बेसिस पॉईंट कट झालेला आहे. याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. जरी आता आपल्याला असं वाटत असतं की ईएमआय मध्ये फारसा फरक पडत नाही, जरी आपल्याला असं वाटत असलं की हा इफेक्ट यायला वेळ लागेल, पण माझं म्हणणं असं आहे, आपले म्हणजे बरेचसे इथे दिग्गज तज्ज्ञ बसलेले आहेत, बरोबर, त्यांनी त्यांचं विवेचन केलंय आणि आमच्यासारखे बापुडे साधे रिअल इस्टेट डेव्हलपरना आता एका कोपऱ्यात अगदी टाकून दिलेलं आहे की यांनी रेट खूप वाढवलेले आहे, फुगा आलेला आहे, असं सगळं म्हणूया आपण. पण एक जर असा विचार केला, आपण पहिल्यांदा कस्टमरच्या बाजूने विचार करूया, तर कस्टमरच्यासाठी 125 बेसिस पॉईंट कट होणं हा एक फार मोठा, आपण म्हणूया एक चांगलं सिग्नल आहे. आणि एक सेंटिमेंट जे आपण म्हणतो इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, ती सेंटिमेंट इम्प्रूव्ह व्हायला याची फार मोठी मदत होणार आहे. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, आजपर्यंत आरबीआयनी रेट कट केले, पण बँकांनी रेट ते पुढे ट्रान्सफर केले नव्हते. आज कस्टमरला त्याचा बेनिफिट झाला नव्हता. बरोबर. आज पहिल्यांदा असं घडलंय की आपल्याला वाटत होतं 25 मिळेल की नाही, का काहीच होणार नाही, एखाद्याच मिळालं तर 25 पॉईंट कट मिळाला आणि 50 मिळाला. बरोबर. त्यामुळे एकदम एक बूस्ट मिळाला चांगला. दुसरी गोष्ट, तो कट केल्यानंतर बँकांनी आजपर्यंत जो इंटरेस्ट रेट कमी केला नव्हता तो इमिजिएट रेट कट करायला सुरुवात केली. बरोबर. त्यामुळे इंटरेस्ट रेट सायकल रिव्हर्स होण्याची चिन्ह जी आपल्याला बऱ्याच दिवसापासून दिसत होती, ती ऍक्च्युअल आपल्याला दिसली की आता इंटरेस्ट रेट सायकल रिव्हर्स व्हायला डेफिनेटली सुरुवात झाली आहे. तर अगेन हा सेंटिमेंटमध्ये फरक पडणार आहे. हा एक कस्टमरच्या बाजून झालं. आज बिल्डरच्या बाजूला विचार झाला तर पहिली गोष्ट, आमच्यासारख्या बिल्डरांनी एकत्र येऊन जर असं वाटत असतं की आपण पाहिजे तो रेट मिळवू, फुगा निर्माण करू, ऍस्ट्रॉनॉमिकल प्रॉफिट कमवू, असा जर विचार केला तर अशी काही सिच्युएशन आता राहिलेली नाही. रिअल इस्टेट मार्केट. बरोबर बरोबर. शैलेश मला एक मुंबईचं मला ठाण्यात किंवा पूर्ण. बरोबर. शैलेश, तुमचे मुद्दे पोहोचले. मला एक सांगा, हे तुम्ही मान्य कराल का की रिअल इस्टेट जो अर्थकारणाच्या नियमानुसार खरं म्हणजे एक व्यवसाय किंवा धंदा चालला पाहिजे तसा तो चालत नाही? मगाशी फुग्याचा उल्लेख झाला. रिअल इस्टेटमध्ये काहीच रिअल नाही असं स्वतः अनेकदा अर्थतज्ञ सुद्धा मांडत असतात. आणि त्याचं कारण, त्याला अनेक कारण आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की अनेक राजकीय नेते सुद्धा त्या सगळ्या रिअल इस्टेटमध्ये आलेले आहेत. आणि ज्या प्रकारे म्हणजे मुळामध्ये अवैध बांधकामं असतील, बाकीच्या गोष्टी असतील, अलीकडच्या काळामध्ये इमारती कोसळण्याचे प्रकार असतील, हे सगळं जे काही आहे ते एकूण रिअल इस्टेट आपल्याकडे खरं शास्त्रशुद्ध नियमानुसार चालत नाही आणि हे चित्र बदललं पाहिजे असं एक बिल्डर म्हणून तुम्हाला वाटतं का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फार वेगवेगळे मुद्दे बोलतायत. अवैध बांधकाम हा वेगळा मुद्दा आहे. राजकीय नेते, मला काहीच कल्पना नाही, पण तो एकदम वेगळा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट, डिमांड सप्लाय डायनामिक्स प्रमाणे रिअल इस्टेट चालतं की नाही, तिसरा मुद्दा मांडला तुम्ही. आणि चौथी गोष्ट फुगा आहे का? तर पहिली शैलेश बरोबर. शैलेश, डायनामिक्स प्रमाणे एक सेकंड. शैलेश, माझा मुद्दा फक्त एवढाच आहे, हे सगळी उदाहरणं मी दिली. माझं म्हणणं एकच आहे की जे इकॉनॉमिस्ट असं म्हणतात की रिअल इस्टेट हे शास्त्रशुद्ध अर्थकारणाच्या नियमानुसार आपल्या देशामध्ये चालत नाही, त्याच्या अनुषंगाने मी काही मुद्दे मांडले, पण हे बेसिक विधान तुम्हाला मान्य आहे का? पहिली गोष्ट, पूर्णपणे इकॉनॉमिक्सच्या नियमांप्रमाणे जर कुठला धंदा इंडियात चालत असेल तर तो रिअल इस्टेटचा आहे. कारण रिअल इस्टेट हा काही लोक कंट्रोल करू शकत नाहीत, कुठलेही मोनोपॉलिस्टिक प्रॅक्टिसेस नाहीयेत. छोट्यातल्या छोटा माणूस बिल्डर आहे आणि मोठ्यातला मोठा उद्योजक सुद्धा बिल्डर आहे. हा खूप फ्रॅगमेंटेड आहे. त्यामुळे याला जर अर्थकारण लागत नसेल तर बाकीच्या कुठल्या धंद्यांना भारतामध्ये अर्थकारण लागतं विचार करण्याची वेळ आहे. आता आपण जर असं म्हणायचं ठरवलं की बाबा फुगा आहे,
रिअल इस्टेट बिल्डरच कंट्रोल करतात. पण आज बिल्डर एकत्र आले की त्यांचं आपापसात जमत नाही, मग ते एकत्र येऊन कंट्रोल कसं करणार? बरोबर. म्हणजे मला हा पडलेला फार मोठा प्रश्न आहे. मला तर असं वाटतं की 4 लोकांनी एकत्र यावे एखाद्या रोडवरच्या आणि ठरवावं आज 5,000ला विकतोय नाही, मी 10,000ला विकणार आहे. बरोबर शैलेश तुमचा मुद्दा आता पोहोचला. दुसरं काही प्रकाश बघितलं बरोबर तर तुमचा त्यांची मुद्दा balance पोहोचला. sheet प्रकाश एवढी नाविस्कर. stretch आहे की आज प्रॉफिटच दिसत नाही. बरोबर. प्रकाश भाविस्कर, मला विक्रांत पोंक्षांकडे पण जायचंय, पण प्रकाश भाविस्कर मला एक सांगा की एकीकडे हे असं म्हणतात शैलेश पुराणिक की हे अतिशय इकॉनॉमिकच्या नियमानुसार चालणारा उद्योग आहे एक, पण दुसरीकडे मात्र त्याची प्रतिमा अतिशय वाईट आहे, परसेप्शन वाईट आहे, हे आपण सांगितलं पाहिजे. दुसरा मुद्दा प्रकाश भाविस्कर असा आहे की बिल्डर लॉबी हा शब्द वारंवार ज्या पद्धतीने वापरला जातो, म्हणजे अगदी वर्तमानपत्रांमध्ये असेल, सगळीकडे असेल, बिल्डर लॉबी असं म्हटलं की काहीतरी भयानक आहे, किंवा बिल्डर आणि नगरसेवक आणि हे यांचं नेक्सस, यांच्यामुळे शहरं बकाल झालेली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत, अशा प्रकारे सातत्यानं मांडणी केली जाते. आता स्मार्ट सिटीच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे. तुम्ही ज्या नैना प्रकल्पाच्या अनुषंगानं आपण बोलतोय, तर नैनाचा एक फार वेगळा प्रकल्प आहे. अशा सगळ्या वेळी बिल्डर लॉबी शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन ठरवते, बिल्डर लॉबी अमुक करते, असं जे सगळं म्हटलं जातं. शैलेश पुराणिक म्हणतात की बिल्डर एकत्र येतच नाहीत, 2 बिल्डरचं जमत नाही वगैरे वगैरे. मग हे बिल्डर लॉबी, हा फुगवटा, हे अर्थकारणाच्या नियमाच्या विरुद्ध वर्तन, हे सगळे जे सगळे आरोप आहेत, काय प्रकाश भाविस्कर कसं बघताय? ते सगळेच आरोप मी आता आज तुमच्या समोर आणणार आहे. हे खरोखर पूर्वीचे जो हा इतिहास आहे ना, जे एक सिनेमामध्ये बघितलं गेलेलं आहे की हा बिल्डर म्हणजे पूर्वीपासूनच त्यांचा अशी इमेज तयार करण्यात आलेली आहे की बिल्डर म्हणजे अशा प्रकारचा गुंड असेल, अशा प्रकारचे क्वालिफिकेशन नसलेला एखादा व्यक्ती असेल. पण हा जमाना आता केलेला आहे, आता त्याच्यामध्ये सुधार झालेला आहे. आणि खरे तर बिल्डरचे आता 2 प्रकार झालेले आहेत. एक प्रकार एक इल्लीगल काम करणारा व्यक्ती आणि लीगल काम करणारा व्यक्ती. पण इल्लीगल काम करणारे जी लोक आहेत त्यांना कुठलंही शासनाचं लायसन नाही, कुठलं त्याचं रेकॉर्ड नाही, कुठे काही नाही. आणि अशा लोकांच्या जे काही घडत असेल त्या लोकांच्या माध्यमातून जर ऑफिशियली ऑथराईज दृष्ट्या जर कोणी काम करत असेल तर अशा लोकांना जर आपण त्या एकाच दृष्टीने जर एकाच चष्म्याने आपण बघायला लागलो तर ते नक्कीच त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल. आणि नक्कीच आता अशा प्रकारे लोकांनी हे बोलणं सोडून द्यावं अशी मी नक्कीच विनंती करेन. एखादे टॅक्सेस जर लावले गेले, सामान्य जनतेला ते भरायला लागतात. आमच्याकडे वॅट लावला, सर्व्हिस टॅक्स लावला, लगेच तुमची हेडिंग असते की बिल्डरांना चाप. आम्हाला काय चाप लागणार? तुम्ही लावणार आणि लोकांकडून वसूल होणार. आम्ही फक्त मध्यस्थ आहेत, आम्ही एक मीडिएटर आहोत की अनेक लोकांना एकत्र करून ती इमारत तयार करायची, इमारत तयार करून त्या ठिकाणी लोकांना डिलिव्हरी करायची. आणि सगळ्या जे काही टेन्शन्स असतील, सगळे जे प्रॉब्लेम्स असतील ते आपल्या डोक्यावर घ्यायचे. हेच फक्त खरं तर बिल्डरचं काम आहे. आता लिगल पद्धतीने जर आपण काम रेट्स कंट्रोल करायचं मगाशी तुम्ही म्हटलं, अजिबात कुठलेही रेट कुठलाही बिल्डर कंट्रोल करत नाही. असं कुठल्याही गिरायकाला बंधन नाही की त्यांनी कोणाकडे जाऊन घ्यावं. आणि कधी बिल्डर्समध्ये सुद्धा ही कॉम्पिटिशन असते की माझा प्राईम प्रोजेक्ट कसा होईल, मला चांगली लँड कशी मिळेल आणि मी कसा पुढे जाईल. ही प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे कॉम्पिटिशन असते तशाच प्रकारे आमच्याही क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन असते. त्यामुळे कुठेही अजून मला काही बोलायचं आहे तर असा कुठल्याही प्रकारे हा कंट्रोल केला जात नाही. उलट एकूण घराच्या किमतीच्या 60 ते 70% ही जमिनीची किंमत असते. आणि ही जमीन ज्या फ्लॅटची किंमत जी असते ती जमिनीच्या किमती, जमीन ज्याच्याकडे आहे जमीन मालक कंट्रोल करतात. तो जेव्हा ठरवतो की मला ह्या लाखाला विकायची आहे, इतक्या कोटीला विकायची आहे जमीन, ती त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये ऍड होते. आमच्याकडे फक्त असतो 20 ते 22% खर्च, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ऍडमिन कॉस्ट आणि जे काही चार्जेस असतील ते. आता मी तुम्हाला माझं म्हणजे अंडर सेक्रेटरी किंवा इतर लोकांशी शासनाकडे काही वेळा कम्युनिकेशन होतं, कारण अफोर्डेबल मध्ये मी काही रिसर्च केलेले आहेत डिमांड आणि सप्लाय मॅच करण्याच्या माध्यमातून. तर तिथं जेव्हा काही डिस्कशन झालं तेव्हा त्यांचा गैरसमज होता की शासनाला फक्त 5 ते 7% स्टॅम्प ड्युटी मिळते. परंतु त्यासाठी मी एक यादी बनवून आणलेली आहे. ही यादी वाचायची जर संधी दिली, एक 10 टोटल टॅक्सेस आहेत. हे 22 प्रकारचे टॅक्सेस एखादी जमीन घेतल्यानंतर प्रत्यक्षात डिलिव्हरी करेपर्यंत हा. तर हे यादी सांगू नका, एकूण तुमचं काय निरीक्षण आहे मला सांगा. एकूण निरीक्षण असं आहे की एकूण घराच्या किमतीच्या 26%
ऑफिशियली टॅक्सेस जवळपास शासनाला जातात. त्याचे 2-3 एक्झाम्पल मी फक्त एवढं सांगेल, जसं स्टॅम्प ड्युटी लागते, रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात, ट्रान्सफर चार्जेस लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस लागतात, डेव्हलपमेंट चार्जेस बरोबर, लागतात. पुढे यादी नको. हा, अशा प्रकारचे जे चार्जेस आहे 29% एकूण घराच्या किमतीमध्ये लागतात. हे चार्जेस आणि जमिनीची किंमत ही जे लोक ठरवत असतात, जेव्हा शासन एखादा ठरवतं की 1चा 4 FSI करायचा, शासनाचा उद्देश चांगला असतो की 4 पटीने घर स्वस्त व्हायला पाहिजे. पण आधी ज्या जमिनी आम्ही विकत घ्यायला जाणार तेच ते 4 पट जमिनीची किंमत वाढवून सांगतात आम्हाला, आणि त्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने लोकांना स्वस्त घरात देऊ शकतो. बरोबर. प्रकाश माळेकर, तुमचा मुद्दा लक्षात आला. आता विक्रांत पोंक्षेंकडे मला जायचं, कारण विक्रांत पोंक्षे त्रयस्थ म्हणून या विषयाकडे जरा बघतायत. विक्रांत पोंक्षे, मी जे मगाशी मुद्दे मांडलेत याचा अर्थ असा नाही की हे आरोप आहेत, आक्षेप आहेत, पण हे परसेप्शन आहे. बिल्डर लॉबी बद्दलचं, एकूण या व्यवसायाबद्दलचं, रिअल इस्टेट बद्दलचं काय म्हणणं विक्रांत पोंक्षे? असं म्हटलं जातं की परसेप्शन इज ऑलवेज अ रियालिटी आणि देर इज अ एलिमेंट ऑफ रियालिटी इन एनी परसेप्शन. एक्झॅक्टली. तर हे जरी खरं असलं तरी पण मला असं वाटतं की सगळ्यांनाच एका तराजूत ठेवणं आपल्याला योग्य होणार नाही. तुम्ही म्हणता त्याच्यातही थोडंसं तथ्य आहे की कुठंतरी थोडंसं विक्रांत पोंक्षे, तुम्हाला तोडून फक्त मी असं म्हणतो की मला चांगले बिल्डर, वाईल्ड बिल्डर वगैरे याच्याबद्दल यात काही मला रस नाही. माझा मुद्दा असा आहे की एकूण रिअल इस्टेटचा व्यवसाय जो आहे तो अर्थकारणाच्या नियमानुसार आणि काही एक आचारसंहितेनं चालतो का एकूण व्यवसाय म्हणून, त्यामध्ये भले बुरे चांगले हा वेगळा मुद्दा आहे. तर त्या एक अर्थकारणाचे अभ्यासक म्हणून तुम्ही कसं त्याच्याकडे येत होतो मी. हा नाही, त्याच्याच मी म्हणतोय की एक तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली इकॉनॉमी जी आहे ही बऱ्यापैकी मॅच्युअर्ड इकॉनॉमी आहे. आणि ह्या मॅच्युअर्ड इकॉनॉमीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर मार्केट फोर्सेस या नक्कीच डिक्टेट करतात टर्म्स, आणि त्यामुळे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा नियम आपल्या इथे सुद्धा लागू आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे रेग्युलेशन जे आहे ते अगदीच काही खराब आहे असं म्हणायचं पण कारण नाही. एक छोटं एक्झाम्पल जर का तुम्हाला द्यायचं झालं तर रिअल इस्टेटमध्ये जास्त फुगवटा होऊ नये याच्याकरता रिझर्व्ह बँकेने सुद्धा काही धोरणं आखली होती. त्यांनी सुद्धा काही निर्बंध बँकांवर आणले. लेंडिंग रेट्स कसे असावेत, बरोबर, लेंडिंग तुमचं प्रॉडक्ट डिझाईन कसं असावं याच्याबद्दल सुद्धा त्यांनी काही निर्बंध आणले. बरोबर. त्यामुळे म्हणजे इकॉनॉमिक्सचे कुठलेच नियम ह्याला लागू नाहीयेत किंवा ते डिफाय ऑल दी लॉजिक्स अँड रूल्स असं म्हणणं हे योग्य ठरणार नाही. आणि आता जे नवीन नियमावली जी येते ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याकरताचे जे मुद्दे आहेत हे नक्कीच म्हणजे स्वागतार्ह आहे. बरोबर. आणि याचबरोबर मला आणखीन एक मुद्दा मांडायचा इथे की मार्केट इकॉनॉमिक्स बरोबरच आता आपण असं बरेचदा बोलू जातो की ट्रान्सफर म्हणजे आता जो रेट कट झालाय तो रेट कट ट्रान्सफर होईल एवढा फक्त रेपो रेट कट मी ट्रान्सफर होईल आणि म्हणून अफोर्डेबल हाऊसिंग किंवा हे कमी होईल एवढाच त्याच्यामध्ये मुद्दा नाहीये. तर बँका रेट्स पास का करू शकल्या नाहीये, कधी करू शकतील आणि त्याच्याकरताचं एकूण फ्रेमवर्क कसं आहे मला असं वाटतं ह्याच्याबद्दलचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आणि जर का तुम्ही रघुरामाजनचं स्टेटमेंट ऐकलं असेल तर रेट कट बरोबरच त्यांनी फ्रेमवर्क बद्दलची पण बरोबर तुमचा मुद्दा मला तर ब्रेक घ्यायचा आहे. बरोबर आहे, मी तुमच्याकडे येतो, मला आता ब्रेक घ्यायचा आहे. फक्त शैलेश पुराणिकांकडे मी जरा जाणार आहे कारण त्यांना 8:30 वाजता जायचं आहे. शैलेश पुराणिक, एक सांगा की बाकी आता ही चर्चा वादविवाद हा मुद्दा वेगळा, पण रेपो रेट कमी केल्यामुळे काय खरंच फरक पडणार आहे आणि तुम्ही एकूण सगळे जे बिल्डर आहात त्यांची नक्की काय भावना आहे, काय बदल होणार आहे, काय वाटतं? बघा, आपण रेपो रेटचा अर्थ काय की रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडनं काय रेटनी पैसे घेतात, बरोबर, काय रेट इंटरेस्ट रेटवर मिळतो हा त्या रेपो रेटचा अर्थ आहे. तर त्या बँकांना जिकडनं पैसे मिळतात असं आपण समजू, त्यांचा जर इंटरेस्ट रेट कमी झाला बरोबर तर ऑब्व्हियसली हे एक्सपेक्टेड आहे. आणि असं घडतं की बँका जेव्हा लेंड करतात ते बँका कमी किमतीला कमी इंटरेस्ट रेटला लेंड करणार. तर ते बँका कोणाकोणाला करतात, तर आपण रिअल इस्टेटचा विचार केला तर कस्टमरला करतात आणि बिल्डरला करतात. तर या गोष्टीमुळे रिअल इस्टेटचा जो कस्टमर आहे त्याचं होम लोन कर्ज जे आहे किंवा त्याचा जो ईएमआय आहे तो कमी होणार आहे. एक बरोबर, नुसता ईएमआय कमी नाही होत, ईएमआय कमी झाल्यामुळे त्याची अफोर्डेबिलिटी वाढते. कारण शेवटी तुम्ही महिन्याला किती ईएमआय भरता हे प्रपोर्शन तुमच्या सॅलरीवर अवलंबून असतं. बरोबर, ते जसं कमी व्हायला लागतं तशी तुमची अफोर्डेबिलिटी म्हणजे आज जर आधी मला 50 लाखाचा फ्लॅट अफोर्ड होत होता जेव्हा माझी सॅलरी होती 1 लाख रुपये, बरोबर, तर आता 1 लाख सॅलरीमध्ये मी जनरल एक्झाम्पल देतोय 55 लाखाचा फ्लॅट तुम्हाला अफोर्ड होईल आणि तुमचा ईएमआय कमी होईल. बरोबर, त्या 55 लाखावर जो आधी द्यायला लागला असेल तो हा एक मुद्दा झाला. मग दोन बेनिफिट झाले.
तिसरा महत्वाचा गोष्ट, रिअल इस्टेट डेव्हलपर स्वतः सुद्धा बँकांकडनं कन्स्ट्रक्शन फायनान्स करता लोन घेत असतात किंवा दुसऱ्या इतर एनबीएफसीज कडनं लँड वगैरे घेण्यासाठी लोन घेत असतात. तर जेव्हा बँकांचे रेट कमी होतात, त्यांचा कन्स्ट्रक्शन फायनान्स कमी रेटला मिळणार. बँकाच एनबीएफसीला पैसे देतात, त्यामुळे एनबीएफसीचा लेंडिंग रेट कमी होणार. त्यामुळे एनबीएफसी रिअल इस्टेट डेव्हलपरला लोन देताना कमी रेटमध्ये लोन देणार. त्यामुळे त्यांची कॉस्ट, इंटरेस्ट कॉस्ट कमी होणार. त्यांची जशी इंटरेस्ट कॉस्ट कमी होईल, त्यामुळे ऑब्व्हियसली डिमांड सप्लाय प्रमाणे डेव्हलपर काय विचार करणार की मला आज मी 10 फ्लॅट महिन्याला विकत होतो, मी रेट जर हा एवढा ऍडजस्ट केला किंवा रेट नेक्स्ट 6 महिन्याकरता वाढवला नाही, तर 10च्या ऐवजी माझी मंथली इन्व्हेंटरी आहे किंवा मंथली सेल्स वेलोसिटी आहे ती 15वर जाणार. त्यामुळे ते परत पैशाचं चलनवलन वाढणार. लोक असा विचार करणार की आता मी फ्लॅट घेतो, इंटरेस्ट रेट सायकल रिवाईव्ह व्हायला लागली आहे, मी फ्लोटिंग रेटवर व्याज घेतलं, आज मला 9.4 ला एसबीआय देते, 9.7 ला दुसरी बँक देते. गोईंग फॉरवर्ड हे नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे आज मला जर ईएमआय 50,000 लागेल, जसं असं मी 2 वर्षात 3 वर्षात जसं इंटरेस्ट रेट कमी होतील, तो माझा 18,000 होईल, 15,000 होईल. प्लस 3 वर्षांचं पैशाची व्हॅल्यू ही कमी झाली असणार, त्यामुळे त्याची सॅलरी 50 ची 70 झाली असणार, बरोबर, आणि ईएमआय 20 चा 17 झाला असणार. हे कॅल्क्युलेशन त्याला सुद्धा कळतं. त्यामुळे ही जी सेंटिमेंट फरक व्हायला, मार्केट रिव्हायवल व्हायला जी मदत होते, तो महत्वाचा आहे. नुसता 0.5 किंवा 1.25 ने काय फरक पडेल याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित बरोबर. शैलेश हे सगळे मुद्दे महत्वाचे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. बरोबर शैलेश, मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण हे सगळेच मुद्दे महत्वाचे आहेत. एकूणच नक्की काय, रेपो रेट कमी केला म्हणजे काय घडणार आहे, त्यामुळे रिअल इस्टेट नावाचा जो काही उद्योग आहे त्या उद्योगावर काय परिणाम होणार आहे, सर्वसामान्य माणसाला घर घेणं खरंच परवडणार आहे का, कारण घर हे स्वप्न असतं प्रत्येकाचं, त्यामुळे ते खरंच आपल्या आवाक्यात येणार आहे का, ही सगळी चर्चा आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो की खरोखरच घर घेणं आता सोयीचं आहे का, आणि त्याला निमित्त आहे, कारण आहे रेपो रेटमध्ये जी काही कपात केलेली रिझर्व्ह बँकेनं जवळपास 0.5%. त्यामुळे काय फरक पडणार ही सगळी चर्चा सुरू आहे. आणि या क्षेत्रातले नामवंत काही बिल्डर आहेत, काही व्यावसायिक आहेत, बँकर आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, अशी सगळी मंडळी त्याबद्दल बोलतायत. सर्वसामान्य माणसाला हा विषय समजावा ही खरं म्हणजे आपली त्यामागची महत्वाची भूमिका. आणि त्याचवेळी रिअल इस्टेट म्हणजे नक्की काय, चालतं कसं रिअल इस्टेट काय आहे, या अनुषंगाने आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो. आत्ता मला प्रमोद साळुंकेकडे जायचं. प्रमोद साळुंके, तुम्ही गृहकर्ज तज्ज्ञ वगैरे आहात, आणि म्हणून तुम्हाला मी एक समजा माझ्यासारखा एक सामान्य माणूस आहे, आणि मला असं वाटलं की आत्ता रेपो रेट कमी झालेले आहेत, त्यामुळे व्याज कमी झालेलं आहे, माझं ईएमआय कमी झालेलं आहे. मगाशी जे उदाहरण मीच सांगितलं होतं की माझा ईएमआय साधारणपणे 50 लाखाचं कर्ज घ्यायचं असेल तर माझा ईएमआय जवळपास 1200-1300 कमी होणार आहे. दॅट इज ओके. आत्ता 1200-1300 कमी होणार आहे म्हणून मी कर्ज घेतलं, पण नंतर जर तो ईएमआय वाढला, कारण हे काय कर धोरण कायम बदलत असतं, त्यामुळे उद्या रेपो रेटमध्ये पुन्हा कपातीच्या ऐवजी वाढ झाली किंवा आणखी काही झालं, आणि मग मला अचानकपणे सांगण्यात आलं की तुम्हाला 2,000 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत, आणि मी मात्र माझा पगार गृहीत धरून सगळी तजवीज केलेली असणार. अशा वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसानं काय करायचं? नक्कीच आता जी रेपो रेटमध्ये कपात केली आहे त्या अनुषंगाने सर्व बँकांनी, मला वाटतं 2-4 बँकांनी आता एसबीआय पासून सगळ्या बँकांनी रेटमध्ये कपात केलेली आहे. बरोबर. परंतु गृहकर्ज घेत असताना आपण एक 5 वर्षापासून मिनिमम ते 30 वर्षापर्यंत साधारण टर्म देत असतोय हाऊसिंग लोनसाठी. हाऊसिंग लोन ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे. बरोबर. जर तुम्हाला आता जर रेपो रेट कमी केल्यामुळे तुम्हाला आता लगेच त्याचा इफेक्ट जाणवला. आता रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस, बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आंध्र बँक, अशा सगळ्या बँकांनी, बऱ्याच बँकांनी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये कट ऑफ केलेला आहे. परंतु हा रेट ऑफ इंटरेस्ट कपात करत असताना या अगोदर सुद्धा आरबीआयने बऱ्याच वेळा त्याची कपात केली, पण ग्राहकांना डायरेक्ट त्याचा फायदा मिळाला नाही. बरोबर. आज पहिल्यांदा ज्या दिवशी गव्हर्नर साहेबांनी ज्यावेळेला ती पॉलिसी अनाऊन्स केली, लगेच 2 दिवसांमध्ये त्याचा इफेक्ट सगळ्या बँकांना जाणवला. ओव्हरऑल काय की बँकांकडे सुद्धा आज बिझनेस फार कमी आहे. बरोबर. कर्ज घेणाऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा फार कमी आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक बँकाला आपला फंड, आणि जवळजवळ सर्वच बँका हाऊसिंग सेक्टर या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याला इच्छुक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काय होतंय की ह्या सेक्टरला जी चालना मिळायला पाहिजे होती ती आता मिळेल निश्चित. दुसरी गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते
की जे उत्पन्न गटासाठी ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी बँका कार्पेट टाकून त्यांना लोन देण्यासाठी तयार असतात. परंतु साधारणतः जे अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत, समजा रिक्षावाला, टॅक्सीवाला किंवा अगदी भाजी विक्रेता, यांचे सुद्धा घर घेण्याचं स्वप्न असतं. बरोबर बरोबर. परंतु त्यांच्याकडे इन्कम प्रूफ नसल्यामुळे बऱ्याचशा वेळा त्यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होत नाही. तर माझं असं मत आहे की या जो आपला मोठा जो वर्ग आहे या वर्गासाठी आरबीआयने किंवा बँकाने जरूर विचार करावा आणि त्यांना लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये एक कमी व्याजदरामध्ये एक गृहकर्ज उपलब्ध करून दिल्यास अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात त्यामुळे चालना मिळेल. प्रमोद साळुंखे अतिशय महत्वाचा मुद्दा खरं म्हणजे तुम्ही मांडला आणि त्याच मुद्द्यावर मला अतुल देशपांडेंकडे जायचं. अतुल देशपांडे, आता प्रमोद साळुंखे जो मुद्दा मांडतायत की अफोर्डेबल हाऊसिंगच्या अनुषंगानं आपण चर्चा करतो पण ते घडत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटच्या संदर्भामध्ये त्याच्यावरच आपण अवलंबून असतो. पण मुळात ज्या प्रकारे आता रिझर्व्ह बँकेने काहीतरी केलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की बाकीच्या यंत्रणांनी सुद्धा, मग त्यामध्ये सरकार आहे, त्यामध्ये बँका आहेत, यांनी सुद्धा त्यामध्ये भर घालून एकूण दोन प्रकारच्या गोष्टी, एक म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाला घर जरा स्वस्त झालं पाहिजे असा प्रयत्न करायला हवा एक, आणि दुसरं म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी केला की अगदी अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत तर त्यांना सहजपणे घर उपलब्ध होईल यासाठी काही वेगळे मार्ग. शेवटी आपला सगळा देश जो आहे तो वेलफेअर स्टेट इकॉनॉमी आहे, त्यामुळे कल्याणकारी संदर्भामध्ये असे काही निर्णय घ्यावे लागतील. अतुल देशपांडे, या दोन्ही अनुषंगानं काही केलं पाहिजे, काही घडलं पाहिजे असं वाटतं का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती आपल्या सगळ्यांचं लक्ष मला वेधायचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट, आज बाजारामध्ये घराच्या ज्या किमती आपल्याला दिसतात त्या वास्तव किमती आहेत का त्या बिल्डर जनरेटेड किमती आहेत याच्यावरती पहिल्यांदा विचार व्हायला पाहिजे. आता मुळामध्ये मी एक थोडं छोटंसं उदाहरण देतो. स्टॉक मार्केटच्या वेळेस आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्टॉक मार्केटचं ब्रेकआउट नावाची गोष्ट असते, क्लिअरिंग म्हणून गोष्ट असते. या ठिकाणी वास्तव किंमत घराची कोणती, अगदी पूर्वीचे जरी मान्यवरांनी जे मुद्दे मांडले की हा टॅक्स तो टॅक्स सगळं जरी ऍड केलं तरी देखील आज 1400, 1300, 1500 स्क्वेअर फुटाची किंमत सर्वसाधारणपणे 1 ते 2 कोटीच्या घरात जाते. 1 ते 2 कोटी हे मध्यमवर्गीय, हातबाडीवाले, शेतकरी किंवा जे काही अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत, या अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना हे 1 ते 2 कोटी कधीही परवडणारी गोष्ट नाही. त्यामुळं एक महत्वाची गोष्ट, एक महत्वाचा उपाय सुचवला जातो की शासनाकडनं जी घरं बांधली जातात ती घरं बांधत असताना मुळामध्ये एक मार्केट क्लिअरिंग किंवा मार्केट करेक्टेड काहीतरी किंमत त्यामध्ये असावी अशी एक भूमिका असते. ही भूमिका जर बिल्डर या सगळ्या लोकांनी खरोखरच खासगी बाजारामध्ये आणली तर काही परिवर्तन होईल का, हा एक महत्वाचा. बरोबर बरोबर, फार महत्वाचं बोलताय तुम्ही. सांगतो बरोबर, फार महत्वाचं बोलताय अतुल देशपांडे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की रेपो रेट हे शेवटी संख्यात्मक एक साधन झालं. बरोबर, तुम्ही 50 बेसिस पॉईंटनी कमी केलेत, पण 50 बेसिस पॉईंटनी कमी केलेत तर श्रीमंतांना त्या 50 बेसिस पॉईंटचा फारसा काही उपयोग किंवा फारसं काही लक्ष नसतं त्यांचं. बरोबर, लक्ष कोणाचं असतं तर ते मध्यमवर्गीयाचं असतं. बरोबर, मध्यमवर्गीयामध्ये सुद्धा जो IT मध्ये काम करतो त्याचं लक्ष नसतं, पण जो खाजगी कोणकोणत्या व्यवसायांमध्ये काम करत असतो, बरोबर, किंवा ज्याचं उत्पन्न स्थिर आहे किंवा उत्पन्नातली वृद्धी त्याची ही किंमत निर्देशांकामध्ये होणाऱ्या वाढीच्या वृद्धीपेक्षा जर कमी असेल तर अशा माणसांसाठी केवळ सप्लाय आणि डिमांड म्हणजे बाजाराधिष्ठित व्यवस्था एवढ्याकडे बघून चालणार नाही. तर मी पुन्हा एकदा सांगतो की आजच्या या थोड्याशा पोस्ट केन्शियन व्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप मी सुचवू इच्छितो. बरोबर, शासनाचा हस्तक्षेप हा एक त्याचं साधन झालं रेपो रेट कमी करणं. बरोबर, रेपो रेट कमी केल्यानंतर त्याचा होणारा परिणाम हा जवळजवळ 36 ते 38 महिन्यांचा कालावधी जावा लागतो, हे एक अभ्यास सांगतं. म्हणजे यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ EMI कमी झाला म्हणून त्या अल्प उत्पन्न गटातल्या व्यक्तींची मानसिकता सकारात्मक होईल हे जे गृहीतक आज सगळेजण धरून चाललेले आहेत त्या गटाच्या दृष्टीने मला जरा सावध भूमिका घ्यावीशी वाटते. आणि म्हणून भविष्यामधला खरं सांगतो, आज स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याजदर 9.30% झाला, हा लोएस्ट व्याजदर आहे.
ऍक्सिस बँक असो, एचडीएफसी असो, आयसीआयसी असो, यांनी 35 बेसिस पॉईंट ते 40 बेसिस पॉईंट या रेंजमध्ये त्यांचे व्याजाचे दर कमी केलेले आहेत. याचा मार्जिनल इफेक्ट किंवा सीमांत परिणाम जो आहे तो अतिशय नगण्य आहे, एक गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, गेल्या काही दीड वर्षामध्ये असे ग्राहक, मी काठावरचे ग्राहक त्याला म्हणतो, ज्याला मार्जिनल बायर्स म्हणतात, हे मार्जिनल बायर जर खरोखरच घर खरेदी करण्याकरता पुढे यायचे असतील तर घराच्या किमती या करेक्टेड किमती याचा अर्थ वास्तव किंमत आणि अगदी अतुल देशपांडे तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. प्रकाश बाविस्कर, मी मागापासून जे म्हणतोय, अतुल देशपांडे त्याच दिशेने येत आहेत की मुळामध्ये या किमती ज्या आहेत, या किमती या खऱ्या किमती आहेत की बिल्डर लोकांनी आणि या सगळ्या लॉबीनं तयार केलेल्या किमती आहेत. त्यामुळे ते मार्केट करेक्शनचा मुद्दा जो मांडतायत, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मी जे तुम्हाला वारंवार म्हणतोय, तुम्ही बिल्डर संघटनेचे अध्यक्ष जरी असलात तरी सुद्धा तुम्ही त्याही अंगाने विचार करायला पाहिजे की शेवटी कोणीतरी रिझर्व्ह बँक काहीतरी करणार आणि त्याच्यावर मध्यम वर्ग आणि बाकी सगळे आशाळभूतपणे बघणार. पण मुळात बिल्डर लोकांनीच पुढे येऊन विचार केला पाहिजे की खरोखरच आपण जी किंमत म्हणतो आहोत ती किंमत ही मार्केट करेक्टेड किंमत आहे का, याचा विचार आता करण्याची आवश्यकता आहे, असं प्रकाश बाविस्कर वाटत नाही का? सर, पुन्हा हीच गोष्ट मी सगळ्यांना सांगू शकतो की सगळ्यात पहिले तर बिल्डर कोणी व्हावं याच्यावर कोणाचंही बंधन नाहीये. त्यामुळे बिल्डर असं करतात, बिल्डर तसं करतात, हे बिल्डरच्या हातामध्ये अजिबात नाहीये. कारण एकूण घराच्या किमतीच्या 50% जमिनीची किंमत ही कंट्रोल बिल्डर करत नाही. दुसरी गोष्ट, जे काही शासनाचे 25-26% एकूण घराच्या किमतीच्या टॅक्सेस लागतात, 25 ते 26% हे बिल्डर कंट्रोल करत नाही. 100% मधून जर 75% मायनस केले तर उरलेले 25% त्याला बांधकाम करायचं असतं आणि उरलेल्या गोष्टीमध्ये जे काही प्रॉफिट असेल त्याच्यामध्ये 30% शासन पार्टनर असतं, जो काही प्रॉफिट बरोबर इन्कम टॅक्स भरावा लागायचा असतो. त्यामुळे मी पुन्हा हेच सांगेन, तुम्हाला काय असं म्हणायचं का, तुम्हाला असं म्हणायचं का की बिल्डर सगळा व्यवसाय हा इन्कम टॅक्स मुक्त करावा? नाही, इन्कम टॅक्स मुक्त करावा नाही. माझं असं म्हणणं आहे की हे 26% टॅक्सेस ज्या सामान्य माणसाकडून घेतले जातात, हे सामान्य माणसाला आणि सर्वांना याची कल्पना यावी, यासाठी मी पुन्हा बोलतो. अतुल देशपांडे, तुम्हाला हे जे काही म्हणतात प्रकाश बाविस्कर सगळ्या बिल्डरांच्या वतीने बोलत असतील कदाचित, अतुल देशपांडे पटतंय का तुम्हाला हे? पहिली महत्वाची गोष्ट अशी की बिल्डर लॉबीला माझा कुठलाही विरोध नाही. बिल्डर लोक एक चांगलं काम करत असतात. जसे वेगवेगळे घटक आहेत तसे बिल्डर नावाचे एक घटक आहे, बिल्डर नावाची एक व्यक्ती आहे, वस्तू आहे, संस्था आहे. मुळामध्ये एक जे जमिनीच्या किमती विषयी जो तो मुद्दा बाविस्कर मांडतायत, एक खरोखर तुम्हाला सांगतो, गेल्या 30 ते 40 वर्षाची आकडेवारी पहा, ज्या दराने जमिनीच्या किमती वाढल्या आणि ज्या दराने घरांच्या किमती वाढल्या, त्याच्यामधला जर डिफरन्स, त्याच्यामधला जर फरक पाहिला तर तो आश्चर्य करण्यासारखा फरक आहे. आणि तो जो फरक आहे ना, तो इसेन्शियली नॉन करेक्टेड डिसइक्विलिब्रिया असा फरक आहे. आणि तो फरक होल्डिंग कॅपॅसिटीचे अतिशय चांगले पैशांनी ताडबळ मोठं असलेले जे बिल्डर आहेत ना, त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी खूप मोठी असते आणि ती होल्डिंग कॅपॅसिटी वापरून गेले 1.5-2 वर्ष घरं तशीच ठेवायची आणि कुठल्याही प्रकारे त्याचे जे मार्कअप मार्जिन्स आहेत ते कमी करायचे नाहीत. ह्या प्रकारची जी काही वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आणि रेपो रेट कमी करणं आणि त्याच्यामुळे ईएमआय कमी होणं आणि त्यामुळे ग्राहकाची मानसिकता सुधारून ग्राहक घर दे. मला त्या नटसम्राट मधलं वाक्य आठवतं, कोणी घर देतं का घर. आता कोणी घर देतं का घर हे जे म्हणणं आहे ना, हे अजूनही तुम्हाला सांगतो मध्यमवर्गीयामधला जो निम्न गट आहे ना त्याचंच आहे. श्रीमंताचं असं कधीही म्हणणं नाही कोणी घर देतं का घर. त्यामुळं 2 गोष्टी आहेत. मगातपासून एक विषय असा सारखा बिल्डर लॉबी विषयी चालला आहे, जो मला असं वाटतं की ते थोडं विषयांतर आहे. मुळामध्ये रेपो रेट कमी केल्यामुळे घराला मागणी वाढेल का, त्याचं उत्तर मी असं दिलं की ती मागणी वाढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. झटकन ती मागणी वाढेल कारण ईएमआय कमी होईल. पी हळद आणि हो गोडी सारखं हे काही संपूर्णपणे रसायन नाही. कारण 600 ते 650 रुपये किंवा अगदी बाविस्करांचा जरी आकडेवारी घेतली आणि त्या आकडेवारी जर ती खरी मानली तरी देखील माझं असं म्हणणं आहे, बरोबर, घराचा विषय हा आज विशिष्ट क्षेत्रासाठी आहे, विशिष्ट सेक्टरसाठी आहे.
आणि रेपो रेटचा त्याच्यावर काय परिणाम आहे याचा विचार दीर्घदृष्टीने व्हायला पाहिजे. बरोबर. अतुल देशपांडे तुमचा मुद्दा रेपो पोहोचला. रेटवर माझा वेळ खरं म्हणजे संपलेला आहे, पण तरी सुद्धा विक्रांत पोंक्षे मला अगदी 30 सेकंदांमध्ये सांगा की घराचं बजेट बदलणार आहे का या निर्णयामुळे? फक्त या निर्णयामुळे जर का बदलणार आहे विचारला तर फक्त या निर्णयामुळे बदलणार नाही. याच्याकरता जे फ्रेमवर्क आवश्यक आहे, बरोबर. फ्रेमवर्क जर का इम्प्लिमेंट झालं तरच या गोष्टी बदलणार आहेत. कारण जर का तुम्ही बघितलं असेल 1.25% रेट कमी केल्यानंतर आज बँका कुठेतरी 40 बेसिस पॉईंट रेट आता कुठेतरी ट्रान्सफर करतायत. बरोबर. कारण बाकी आता रायझिंग कॉस्ट, त्याच्यानंतर एनआयएम वरचं प्रेशर आणि कॅपिटल ॲडिक्वसीचे जे नॉर्म्स आहेत या सगळ्यांचा एकत्रित बरोबर. बँकांना रेट ऑफ इंटरेस्ट ठरवायला लागतो. मला असं वाटतं की बँक्स आर बिंग स्क्वीज्ड. बँकांनी जेवढं करणं आवश्यक आहे, जेवढं करणं पॉसिबल आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. पण फक्त आता कालच्या बरोबर. विक्रांत पोंक्षे तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपलेला आहे विक्रांत पोंक्षे. ऍडिशनल होईल. बरोबर, माझा वेळ संपलेला आहे, पण ही चर्चा अत्यंत महत्वाची होती आणि सगळ्याच नामवंतांनी फार महत्वाचे मुद्दे मांडले. रेपो रेट 0.5% घसघशीतपणे कमी झाला, त्यामुळे सुखद धक्का मिळाला हे जरी खरं असलं आणि त्यामुळे रिअल इस्टेटला बळ मिळेल आणि सर्वसामान्य माणसाला, मगाशी अतुल देशपांडे यांनी नटसम्राटचा घर देतं का घरचा उल्लेख फार चांगला केला. हे खरंच प्रत्येकाची आजही अवस्था आहे, प्रत्येकाचं तेच मागणं असतं आणि अशा वेळी घराच्या किमती कमी होणं किंवा व्याजदर कमी होणं, EMI कमी होणं हे अत्यंत अस्तित्वाची आणि फार महत्वाची अशी गोष्ट असते. पण हे होईल त्यामुळे सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळेल असंच हे आहे. बिल्डर आणि बाकी व्यावसायिकांना दिलासा मिळेल याचं कारण असं की मुळात त्या सगळ्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी रिअल इस्टेट, बँका, सर्वसामान्य माणूस या सगळ्यांना दिलासा देणारा, सुखद धक्का देणारा हा निर्णय आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. कारण अर्थकारणाला गती मिळाली की सगळ्याच घटकांना गती मिळते. कारण मग रिअल इस्टेट केवळ एकच राहत नाही, मग त्याला अनुसरून अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळे एका घटकाला गती मिळाली की एकूण अर्थकारणाला सुद्धा गती मिळते. त्या अर्थानं हा दिलासा हे महत्वाचा आहे. पण त्याच वेळी अतुल देशपांडे आणि विक्रांत पोंक्षे जे मुद्दे मांडतात तेही महत्वाचे आहे की केवळ असं एखाद्या 0.5% काही कमी केल्यामुळे लगेच फरक पडत नसतो. त्यासाठी बाकीच्या काही पूर्वअटी असतात, पायाभूत यंत्रणा असते, या सगळ्या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे. तर काही प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं बदल होईल आणि हे होत असताना सरकारची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. रिझर्व्ह बँकेने एक निर्णय घेतला हे बरोबर आहे, पण सरकार काय करणार, बाकीच्या बँका काय करणार, या सगळ्यावर या गोष्टी अवलंबून आहेत आणि त्या सगळ्या पूर्वअटी जर झाल्या पूर्ण तर निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात घर येईल आणि अर्थकारणाला खऱ्या अर्थानं झळाळी मिळायला मदत होईल. एकूण दुष्काळ आहे, बाकी सगळं चित्र वाईट आहे, अशा वेळी किमान एका क्षेत्रात तरी काही बरं घडतं आहे, काही भलं घडतं आहे, ही चांगली गोष्ट आहे. रघुराम राजन यांचं खरं म्हणजे त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. हाच सूर होता आजच्या सगळ्या चर्चेचा. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार, कारण हा अतिशय कठीण विषय प्रत्येकानं खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितला. सगळ्यांचेच अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.